यानंतर मी मंडळाचे अध्यक्ष लाईनमन मान्य श्री दादू गोल यांना विनंती करतो की पाली नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष मान्य श्री सुलतानभाई बेनसेकर यांचं इथे यथोचित स्वागत करण्यात येत आहे। मी मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री प्रदीपजी गोले यांना विनंती करतो की त्यांनी सुलतानभाई बेनसेकर यांचं स्वागत करायचे। मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे यथोचित स्वागत करण्यात येत आहे। किरणभाई पिंपळे यांना दोघांना विनंती करतो की त्यांनी इथे यथोचित स्वागत करायचे। एक मिनिटामध्ये हजर जर नाही राहिला तर दोन्ही संघ आम्ही बात करू, याची आपण नोंद घ्यायची आहे। यानंतर श्री कालभैरव ग्रामस्थ मंडळ नांदगावचे विद्यमान अध्यक्ष तरुण तडफदार एक देशन व्यक्तिमत्व मान्य श्री नितेशजी थोरवे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। मी मंडळाचे हिशोब तपासनीस मान्य श्री सुबोधजी पालांडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं यथोचित स्वागत करायचे। मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करायचे। मान्य श्री नितेशजी थोरवे यांचं स्वागत करतील मंडळाचे हिशोब तपासनीस मान्य श्री सुबोधजी पालांडे। यानंतर पोर्टलोज बुद्रुक ग्रामस्थ मंडळाचे विद्यमान सदस्य मान्य श्री देवीदास भुरे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। मी मनोज शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं इथे यथोचित स्वागत करायचे। देवानंद भुरे
जय बजरंग रोहा एक प्रतिनिधी यायचंय फक्त, आणि वायसो दोडांगी दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी यायचंय. चला, जय बजरंग रोहा हा संघ हजर झालेला आहे. वायसू तोडांगी या संघाला विनंती करतोय आपण पण हजर राहायचंय. मी विनंती करतो श्रीमती श्वेता रोहिदास कोंडे यांना की त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करायची. त्याचबरोबर श्री सौरभ कोंडे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. मी पंचांना विनंती करतो ग्राउंड नंबर 2चा स्कोरशीट बनवायची आहे. जर तुम्ही असं वेटीस धरत असाल कमिटीला तर आम्ही तुमच्या विरुद्ध दोघही संघांच्या विरुद्ध कडक कारवाई करू. मी सर्व संघांना विनंती करतो की आपले खेळाडू कुठेही तुम्ही जाऊ देऊ नका. आम्हाला वेळेअभावी हे सामने लवकरात लवकर पार पाडायचे आहेत. तरी आपण जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व संघांना विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. चला सामना चालू करून घ्या. ग्राउंड नंबर 2 जय बजरंग रोहा विरुद्ध वायसू तोडांगी. स्कोरशीट बनवायची आहे. जर जय बजरंग रोहाचे खेळाडू जर उपस्थित नसतील तर वायसू तोडांगी या संघाला पुढील वाटचाल देण्यात येईल याची नोंद घ्या. चला ग्राउंड नंबर 1 वरती स्वयंभू बादशाही व वर्षाई वाशी मान्य श्री राजेजी चिले एक उद्योजक आहेत. ते कुठे असतील प्रेक्षकांमध्ये तरी त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करायची. मान्य श्री राजेजी चिले. मी पाली नगर पंचायतीच्या नगरसेविका मान्य श्री प्रतीक्षाताई पालंडे यांना विनंती करतो की त्यांनी श्रीमती श्वेता रोहिदास कोंडे यांचा इथे यथोचित सत्कार करायचे. सन्मान चिन्ह शाल देऊन त्यांचं इथे यथोचित स्वागत. स्वयंभू बादशाही रोहा हा सामना संपल्यानंतर
त्या ठिकाणी होणारा सामना बल्लाळेश्वर पाली विरुद्ध कळंबादेवी युवक गडप. बल्लाळेश्वर पाली विरुद्ध कळंबादेवी युवक गडप दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. कळंबादेवी युवक गडप विरुद्ध बल्लाळेश्वर पाली. एक कबड्डी प्रेमी मान्य श्री भगवानजी डिसे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करायची. भगवानजी डिसे. यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्य श्री राजेजी चिले यांचं सुद्धा इथे यथोचित स्वागत करण्यात येत आहे. मी राकेशजी साजेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं इथे यथोचित स्वागत करायचे. मान्य श्री राजेजी चिले यांचं इथे यथोचित स्वागत होत आहे. निखिल कोंडे लाईनमन द्यायचं आहे ग्राउंड नंबर 2 ला. मान्य श्री राजेजी चिले यांचं स्वागत करताना राकेशजी साजेकर. चालू असलेला मैदान क्रमांक 1 वरचा सामना स्वयंभू बादशाही विरुद्ध वर्सोळी वाशी पेन हा सामना मध्यंतराला थांबतोय. वर्सोळी वाशी पेन हा या संघाकडे 1 गुणांची आघाडी आहे. हा सामना संपल्यानंतर या ठिकाणी होणारा सामना बल्लाळेश्वर पाली विरुद्ध कळंबादेवी युवक गडप या दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. ग्राउंड नंबर 1 वरील सामना. ग्राउंड नंबर 2 वरचा सामना चालू करून घ्यायचा आहे. निखिल कोंडे व मिलिंद गोळे आपण मैदान तयारीकडे लक्ष द्यायचं आहे. नाटसूर विभाग मराठा समाजाचे सेक्रेटरी आणि एक उद्योजक मान्य श्री अमितजी दंत कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करायची. मान्य श्री अमितजी दंत कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करायची. आमच्या मंडळाचे मार्गदर्शक व सुधार स्पोर्ट्स असोसिएशनचे खजिनदार श्री नागेश साजेकर, मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. श्री नागेश दादा साजेकर व आमचे मित्र श्री दीपक दादा साजेकर. दीपक दादा साजेकर सामाजिक कार्यकर्ते मडाळी, मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. मी विनंती करतो ज्यांचं नेहमीच आम्हाला मोलाचं सहकार्य लाभतंय असे विशालजी तामणे, आपण कुठे असाल त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करायची. विशालजी तामणे. चारही संघांच्या मागे लाईनमन असल्याची खात्री करून घ्यायची आहे. पंचांना विनंती आहे की चारही सामन्यांच्या खेळाडूंच्या मागे लाईनमन आहेत का एकदा कन्फर्म करून घ्या. मंडळाचे सदस्य निखिल कोंडे व मिलिंद गोळे, आपण दोन्ही मैदानाकडे लक्ष द्यायचं आहे. ज्यांचं नेहमीच आमच्या ह्या मंडळाला उत्तम असं सहकार्य लाभतं असे विशालजी तामाणे यांचं इथे यथोचित स्वागत करण्यात येत आहे. मी
मिलिंद गोले उर्फ लाला यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मायाची शाल देऊन त्यांचं इथे यथोचित स्वागत करायचे. अलंकार, आपणास विनंती आहे की आपण स्टेजकडे यायचंय. समालोचक अलंकार. यानंतर इथे विशेष असे स्वागत होणार आहेत. मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सभासदांच्या सौभाग्यवती इथे उपस्थित आहेत. तरी मी प्रथम विनंती करतो सौभाग्यवती स्वाती गोले यांना, मी वैशालीताई मप्पार यांना विनंती करतो की त्यांनी सौ स्वातीताई गोले यांचं इथे यथोचित स्वागत करायचे. सौ स्वातीताई गोले यांचे इथे यथोचित स्वागत होत आहे. मायेची शाल देऊन त्यांचं इथे यथोचित स्वागत होत आहे. मी वैशालीताई मप्पार यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं इथे स्वागत करायचे. रायवाडी संघाचा एक प्रतिनिधी यायचा आहे. रायवाडी संघ. त्याचबरोबर पाली नगर पंचायतीच्या नगरसेविका मान्य सौ प्रतीक्षा पालांडे यांचं सुद्धा ताईंच्या ते स्वागत करण्यात येते. त्याचबरोबर सौभाग्यवती मिनलताई पालांडे यांचं सुद्धा इथे यथोचित स्वागत करण्यात येत आहे. मी वैशालीताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं इथे स्वागत करायचे. मिनलताई पालांडे यांचं स्वागत करतील वैशालीताई. त्याचबरोबर सौभाग्यवती नैनाताई शिंदे यांचं सुद्धा इथे यथोचित स्वागत करण्यात येत आहे. मी वैशालीताई यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचे.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्याचबरोबर मान्य सौ विद्याताई कुडपणे या सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं यथोचित स्वागत करायचे. ते कुंभारशेत गावचे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किशोरबाई करिवळे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करायची आहे. किशोरबाई करिवळे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्यांचं या रायगड जिल्ह्यावर एक बहुमोल असं योगदान आहे असे व्यक्तिमत्व या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. आदरणीय वैशालीताई मपारा यांचा आपण यथोचितरित्या मान सन्मानित सत्कार या ठिकाणी करणार आहोत. आमच्या सर्व मॉर्निंग ग्रुपच्या महिला सदस्यांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी केला जातो. आदरणीय वैशालीताई मपारा आपल्याला विनंती करतो आपण हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. व्यासपीठासमोर आपण हा सन्मान करतोय. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांचं प्रतिनिधित्व करणारं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करतो. आदरणीय वैशालीताई मपारा यांचा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये